यशोमती ठाकूर यांचं बीपी मंगळवारी वाढेल. त्यांनी बीपीच्या गोळ्या जवळ ठेवाव्यात. उद्या ऐतिहासिक निर्णय लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावर दिली. लोकशाही पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा निर्णय स्वीकारण्याची मानसिकता असली पाहिजे. दंगे घडवणे, गुंड्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करणे, अहंकारी वक्तव्य करणे आणि शहराचं वातावरण प्रदूषित करणे हे आम्ही होऊ देणार नाही. पोलिसांनी यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य तपासून ठाकूर यांना ताब्यात घेतलं पाहिजे, अशी मागणी देखील राणा यांनी केली आहे. म्हणणं आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहणं, लढणं हा त्याचा अधिकार आहे. इतक्या अहंकाराने, इतक्या पॉवरचा दुरुपयोग करून यशोमती ताई ठाकूर जे बोलतात की उद्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये नाही आला किंवा अमरावतीचा रिझल्ट जर निगेटिव्ह आला तर आम्ही सिव्हिल वॉर करू. म्हणजे यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य होतं की अमरावतीमध्ये दंगे करू, महाराष्ट्रामध्ये दंगे करू. जे गुंड यशोमती ताईंनी पोचलेले आहे आणि एवढ्या बीपी वाढल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थानं बीपीच्या गोळ्यासोबत ठेवल्या पाहिजे. उद्याचा ऐतिहासिक निर्णय आहे. जर सिव्हिल वॉर करण्याची तयारी असेल, दंगे घडवण्याची तयारी असेल महाराष्ट्रामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये, हे कायद्याचं राज्य आहे. आणि पोलीस कमिशनरला माझी विनंती आहे, आम्ही सुद्धा त्याच्यात निवेदन देणार आहे की यांचे पूर्ण वक्तव्य तपासा, यांना ताब्यात घ्या, यांच्याशी जुळलेले जे गुंडे आहेत त्यांना ताब्यात घ्या. आणि अमरावतीतली शांतता भंग झाली नाही पाहिजे, इथे कुठल्याही प्रकारचे दंगे झाले नाही पाहिजे, शांतता राहिली पाहिजे. आणि लोकशाही पद्धतीने जो निर्णय राहील तो आम्ही स्वीकारायला तयार आहे. पण लोकशाही प्रकारचा निर्णय स्वीकारायला प्रत्येकाची मानसिकता असली पाहिजे. दंगे घडवणे, गुंड्यांच्या माध्यमातून आतंक मचवणे, अहंकारी वक्तव्य करणे किंवा अमरावती जिल्ह्याचं वातावरण प्रदूषित करणे हे आम्ही होऊ देणार नाही. हे कायद्याचं राज्य आहे. यशोमती ताई ठाकूर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई झाली.